नमस्कार मित्रांनो. चला तर मग आज मी घेऊन आलेलो आहे एका मूवीचा रिव्ह्यू आणि त्या मूवीबद्दल माझं थोडंसं काय म्हणणं. कदाचित तुम्ही सिकंदर हा मूवी पाहिलाही असेल, जो आता सध्याला नेटफ्लिक्सवरती आहे अवेलेबल. आणि सकाळी मी पाहिला आज शनिवार आणि एंटरटेनमेंटच्या दृष्टीतून पाहत होतो. परंतु एंटरटेनमेंट तर झालं, परंतु त्याच्यातून एक शिकायला मिळाली गोष्ट किंवा माहिती झाली किंवा त्या मूव्हीतून एक चांगला संदेश आहे असं म्हणता येईल. तर पहा, जोही व्यक्ती ते पृथ्वीवरती जन्मलेला आहे त्याचा मृत्यू हा अटळ आहे, बरोबर. आणि आपल्या जवळचे संबंधातले चांगलं कार्य करणारे लोक अशांचा मृत्यू झाल्यानंतर शोककळा पसरते, बरोबर. आणि खूपच हळहळ व्यक्त होते आणि त्या माणसांच्या आठवणी राहतात. परंतु मेल्यानंतरही आपण कसं कोणाच्या कामाला येईल हा संदेश त्या मूव्हीतून दिलेला आहे. एकंदरीत एका राजाची कहाणी असते. तो चांगलं काम करत असतो, त्याची एक पत्नी असते आणि मग त्या स्टोरीमध्ये त्या राजाच्या वाईफचा मृत्यू होतो. आणि मग मृत्यू झाल्यानंतर यंग लाईफ दाखवलेली आहे त्यांची. आणि साहजिकच आहे मग हळहळ, दुःख किंवा आता पुढं काय करायचं, या दुःखातून बाहेर कसं निघायचं, किंवा मग गेलेल्या माणसाच्या आठवणी काय आहेत आपल्यासाठी, बरोबर. मग त्या राजाला आठवतं, राजाचा रोल हा सलमान खान करत आहे. त्याला आठवतं की त्याच्या वाईफने तिचे अवयव जे आहेत ते डोनेट केलेले असतात. मग त्याच्यातून जसं की डोळे, नंतर लंग्स आणि हृदय, अशी 3 गोष्टींची स्टोरी आहे. आणि मग त्याला ते गोष्ट माहीत होते आणि मग त्याच्या मागं तो प्रवास सुरू करतो, डॉक्टरांना कॉल करतो आणि मग कोणाकोणाला दिलेलं आहे ते अवयव. आणि मग त्या तशा 3 व्यक्ती तो सापडवतो आणि मग त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग तो त्याच्या वाईफसाठी त्याला जिवंत असताना जे करता आलं नाही, किंवा मग आता दुःखात तर होता आणि करंटमध्ये जसं की चालूच्या सध्याच्या काळात मग आता तो बाहेर कसं येणार, त्याला एन्व्हायरमेंट कसं तयार होणार, किंवा मग जगायचं कशासाठी हा सापडवण्याचा प्रयत्न. आणि साहजिकच आहे, आपल्याकडून तर माणूसच गेलेला आहे कम्प्लिटली, परंतु मग त्याने काहीतरी गोष्ट केलेली आहे जसं अवयवदानाची. त्याच्यामुळे तो त्याचे अवयव कुठंतरी आता सध्याच्या चालू माणसांमध्ये ते जिवंत राहतात. जसं की एका मुलाला लंग्स दिलेले असतात जो लहान असतो, नंतर एक मॅरिड वुमेन असते, तिला डोळे दिलेले असतात, आणि एक बॅचलर मुलगी असते, तिला हार्ट दिलेलं असतं. आणि मग तो हिरो राजा जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. मग तेच वेगवेगळ्या सिच्युएशनमधले ते माणसं त्याला सापडतात आणि एक आपल्या पत्नीच्या अवयव यांच्यामध्ये आहेत. या जगण्याच्या भावनेतून त्यांच्यासोबत तो कनेक्ट होतो आणि त्याच्याकडून बरंच काही काम पुढे होतं. मग ओव्हरऑल याच्यातून सांगायचं काय, किंवा मग फायनल आपल्याला काय आला आउटपुट आणि बघताना कसं मस्त वाटलं, की त्याच्यातून एक चांगला संदेश आहे. अवयवदान हे चांगलं राहतं, कारण की मृत्यू तर प्रत्येकाला आहेच. जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा मरणार तर आहेच, अटळ आहे, बरोबर. परंतु आपण मेल्यानंतरही कोणाच्या तरी कामाला कसं येणार, त्याच्यातला हा चांगला संदेश आहे. आणि आपण जिवंत असताना जे कार्य करतो ते तर आपल्यासोबत राहतच, परंतु आणखीन एक त्याच्यामध्ये हा चांगला संदेश आहे. आणि तो मूव्ही पाहून मला चांगलं वाटलं. तर असा हा होता रिव्ह्यू. धन्यवाद.